माझं नाव प्रिया पांडुरंग जोरी. माझं वय 62 इयर्स आहे. मला नीचा बरेच वर्ष प्रॉब्लेम होता. वयाच्या 42 वर्षापासून नी प्रॉब्लेमसाठी सतत झटत होते. बरेच उपचार केले, आयुर्वेदिक उपचार केले. आयुर्वेदिक उपचार म्हणजे इतके पैसे माझे खर्च झाले त्याच्यासाठी. फिजिओथेरपी केली आणि शेवटी मला हे ऑपरेशन तर करावं लागलं. वयाच्या 55 वर्षी मी रिटायरमेंट घेतली. मी सुप्रिटेंडेंट ऑफ कस्टम आणि सेंट्रल एक्साइजमध्ये मी सर्व्हिस करत होते. पण मला रेल्वेमध्ये बसलाच असूनही मला चढता येत नव्हतं. मी हँडिकॅपच्या डब्यात चढायची इतकं मला. आणि आता तर मला वयाच्या 60-62 वर्षी तर फारच मला अशक्यच झालं की चाललं की मी 2-3 फेऱ्या घेत मारल्या गार्डनला की मी थकत असे. आणि माझी मुलं, माझी सून, माझा मुलगा मला खूप मला उत्साहित करत होते की तू हे कर. तेव्हा माझी मैत्रीण मीनाक्षी भट, जी माझ्या योगी टॉवरमध्ये आम्ही राहतो तिथे, ती 3rd फ्लोअरला राहते. ती माझी फ्रेंड आहे. तिने इथे ऑपरेशन केलं. मला हिने डॉक्टरचं नाव सांगितलं, विविध मकवानांकडे तू जा. आणि अक्षरशः तुम्ही मला ढकललं इकडे यायला. आणि डॉक्टरांकडे आलं आणि इथले डॉक्टर इतके चांगले आहेत. आणि एवढं मला म्हणतात ना, एक आधार दिला त्यांनी मला. माझे सगळे ज्या मनातले जे क्वेश्चन होते त्या क्वेश्चनला त्यांनी छानपणे सगळी उत्तरं दिली. माझ्या मनाचं समाधान झालं अगदी. आणि मी ठरवलं नाही, मी ह्या डॉक्टरांकडे रोबोटिक सर्जरी करणार. आणि रोबोटिक सर्जरी केली. आणि इथला स्टाफ, इथले नर्स, इथलं एव्हरीथिंग एकदम सगळं अगदी बेसिक म्हणजे म्हणायचं की त्यांचा ग्राउंड स्टाफ पण इतका सगळा कोऑपरेटिव्ह आहे. आणि हॉस्पिटलची स्वच्छता सगळं छान. आणि डॉक्टरांची प्रत्येक वेळेला ऑपरेशनच जरी त्यांना उशीर झाला तरी डॉक्टर रात्री 9 वाजू दे 10 वाजू दे प्रत्येक पेशंटला भेटणार, त्यांचे प्रॉब्लेम समजावून घेणार आणि सगळ्यांना ते सॅटिस्फाईड करतात डॉक्टर. इतके डॉक्टर मकवाना म्हणजे माझ्यासाठी ते देव माणूसच आहे डॉक्टर मकवान. आणि म्हणून सगळ्यांना विनंती करते, कोणाचा काही प्रॉब्लेम असेल, काय तुमच्या मनामध्ये विचार असतील त्या, मी तर एवढी घाबरलेली होती ह्या त्याच्यामुळे ऑपरेशन करायचं माझं मनच व्हायचं नाही. मी खूप घाबरायची, मला काय होणार, माझं कसं होणार. एक तर मी डायबिटिक आहे, पेशंट आहे, त्यामुळे त्याची मला आणि जास्त भीती वाटायची. मी डायबिटिक पेशंट असून मला कसं होणार पुढे, का माझं हार्ट फेल्युअर होईल, का माझं काय होईल, म्हणजे सांगता येत नाही. शेवटी ऑपरेशन आहे ते, असं मला वाटायचं. पण माझ्या मुलांनी आणि सगळ्या माझ्या कुटुंबाने, माझ्या मिस्टर आणि मेनली डॉक्टर विविध मकवानींनी मला खूप आधार दिला. म्हणून माझ्यामध्ये ती करेज आली, ते करायची हिंमत आली माझ्या. आणि मी केलं. आणि आज मला 15 दिवस झाले मी घरामध्ये स्वतःचं थोडंफार काय होईना एखादी भाजी तरी मी करण्यासाठी स्वतः खंबीरपणे उभे राहते. घरात चालते फिरते, सगळं माझं मी करते आता व्यवस्थित. सगळ्या ह्या स्टाफचे आणि इकडे आपण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे मी खूप आभारी आहे. आणि हे आयुष्यभर कधीच विसरणार नाही डॉक्टर मकवाना. नमस्कार.